Hello everyone, you are most welcome at this most beautiful platform, ABC Motivational Guru and ABC English Speaking Radio. Now I am Anil Bhagwan Chavan, chairperson of ABC Academy. Now we are starting this most beautiful session from one most beautiful line of Dr. B.R. Ambedkar. This line is: constitutional morality is not natural sentiment. Constitutional morality is not natural sentiment. It have to be cultivated. Constitutional morality it not natural sentiment. It has to be cultivated. तर मित्रांनो, आजच्या सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशा सेशनमध्ये मी अनिल भगवान चव्हाण, संचालक ABC अकॅडमी, आजच्या या सुंदर अशा सेशनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. खरं तर मित्रांनो, मी सुरुवातीला 2-3 लाईन काही इंग्लिशमध्ये बोललो आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक सुविचार मी तुम्हाला सांगितला आहे. मित्रांनो, तो सुविचार असा आहे की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज नॉट नॅचरल सेंटिमेंट. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज नॉट नॅचरल सेंटिमेंट. इट हॅव टू बी कल्टिवेटेड. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचं मिनिंग काय होतं मित्रांनो? मोरॅलिटी म्हणजे नैतिकता. संविधानिक नैतिकता ही नैसर्गिक नसून ती काय करावं लागते? रुजवावी लागते किंवा त्याची मशागत करावी लागते. कल्टिवेटर हा शब्द तुम्ही नेहमी ऐकता मित्रांनो. शेतामध्ये कल्टिवेटर केलंय. कल्टिवेटर म्हणजे काय? मशागत करणे, रुजवणे, मशागत करणे. तर बाबासाहेब आंबेडकर तेच सांगतात की संविधानिक नैतिकता ही नैसर्गिक नाहीये, तर ती काय करावं लागते? रुजवावी लागते. तर मित्रांनो, आता कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी हा शब्द आला. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी हा शब्द पहिल्यांदाच ऐकत आहात असं मला वाटतं. तर कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजे काय मित्रांनो? संविधानिक नैतिकता म्हणजे काय? हा एक इथिक्सचा भाग आहे मित्रांनो. इथिक्स म्हणजे माहिती तुम्हाला नीतिशास्त्र. UPSCच्या अभ्यासामधला तो खूप चांगला आणि महत्त्वपूर्ण विषय आहे आणि माझा तो अत्यंत आवडीचा विषय आहे मित्रांनो, नीतिशास्त्र. नीतिशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की नैतिक नियम सांगितलेले आहेत की आयुष्य जगत असताना माणसाच्या हातून चुकीच्या गोष्टी घडू नये, पाप घडू नये, भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी काय असते मित्रांनो? एथिक्स असतं. आणि हे इथिक्स प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. त्यामुळे हेच इथिक्स राजकारणात सुद्धा असतं मित्रांनो. आणि कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजे काय मित्रांनो? की संविधानाप्रती तुमच्या मनात असलेला आदरभाव, संविधानाप्रती तुमच्या मनात असलेला सन्मान, यालाच काय म्हटलंय की तुमची जी संविधानाप्रती नैतिकता आहे त्या नैतिकतेलाच काय म्हटलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. तर तेच आहे मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज नॉट नॅचरल सेंटिमेंट. म्हणजे संविधानिक नैतिकता ही नैसर्गिक नाहीये. इट हॅव टू बी कल्टिवेटेड. तर ती रुजवावी लागते. तर संविधानिक नैतिकता जी काय आहे, मग ती IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील किंवा देशाचे राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, या प्रत्येक लोकांना ती रुजवणं फार गरजेची आहे मित्रांनो. संविधानाप्रती आदर असणं फार गरजेचं आहे. तो जर आदर तुमच्या संविधानाप्रती असेल मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही देशाचे चांगले आणि जबाबदार नागरिक बनू शकता आणि देशाचं चांगलं भवितव्य तुम्ही नक्कीच घडवू शकता. तर मित्रांनो, हे झालं लेक्चरची सुरुवात केली. कालचं जे काही सेशन होतं मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण आर्टिकलबद्दल चर्चा केली होती. आर्टिकलबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, इनडेफिनेट आर्टिकल सांगितले होते. आणि ॲन बद्दल मी काल तुम्हाला बोललो होतो मित्रांनो. आज डेफिनेट आर्टिकलबद्दल बोलणार आहे. एकूण इंग्लिशमध्ये 3च आर्टिकल्स आहेत. तर आज एक डेफिनेट आर्टिकल आहे, त्याचं नाव आहे द. काय आहे? द बद्दल मी आज चर्चा करणार आहे. डेफिनेट आर्टिकल्स आहे. ते काय आहे? डेफिनेट आर्टिकल्स आहे. काल आपण चर्चा केली होती मित्रांनो ते अ आणि ॲन बद्दल. आता अ बद्दल तुम्हाला कळालं होतं, ए बद्दल तुम्हाला कळलेलं आहे, पण ॲन बद्दल थोडंसं कन्फ्युजन तुमच्या मनात असू शकतं. तर ते कन्फ्युजन सुद्धा मी या ठिकाणी दूर करणार आहे मित्रांनो. की ॲनचा वापर कुठे करतात? सरासरीत की स्वराने सुरू होणाऱ्या शब्दापासून किंवा स्वरासारखा उच्चार झालेल्या शब्दांसाठी. आता कधी कधी काय असतं मित्रांनो की एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने होते पण उच्चार स्वरासारखा होत नाही. इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने होते पण उच्चार स्वरासारखा होत नाही. तर त्या ठिकाणी ॲन वापरता येणार नाही, कारण उच्चार सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. समजा एक शब्द मी तुम्हाला देतो, एक सिंपल शब्द आहे. समजा ONE वन आहे. काय आहे? वन. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो बोर्डवरती ONE वन हा शब्द मी लिहिलेला आहे. वन तुम्हाला दिसत असेल मित्रांनो की ONE वन. वनला आपण मराठी त्याचा उच्चार काय होतो मित्रांनो?
वन असा उच्चार होतो. कसा होतो? वन. सुरुवात कशाने झाली? स्वराने झाली. ओ हा काय इंग्लिशमधला स्वर आहे. आता मग तुम्ही म्हणाल की स्वराने सुरुवात झाली तर मग ॲन वापरायचं का? काय वापरायचं का? ॲन. तर मित्रांनो नाही, कारण स्वराने जरी सुरुवात झाली पण उच्चार स्वरासारखा आहे का? नाही. ओन म्हणतो का आपण त्याला? वन म्हणतो. मग उच्चार काय? उच्चारामध्ये पहिला अक्षर काय येते? व येते. काय येते? व येते. म्हणून आपण या वनच्या समोर ॲन वापरू शकत नाहीये, कारण उच्चार स्वरासारखा नाहीये मित्रांनो. काय? उच्चार स्वरासारखा नाहीये. पुढचा एखादा शब्द तुम्हाला जर दिला, समजा आता यूपीएससी हा शब्द आहे. यूपीएससी. यूपीएससी हा शब्द आहे. काय? यूपीएससी आहे. आता यूपीएससी ह्या शब्दाची सुरुवात जरी स्वराने झाली मित्रांनो, तरी सुद्धा हे एकवचनी नाव आहे का? नाही. ते काय? एकवचनी नाव ते नाही आहे मित्रांनो. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही ॲनचा वापर करणार नाही आहे. आय एस हा शब्द आहे, तर आय एसच्या अगोदर सुद्धा ॲनचा वापर करणार नाही, कारण ते सुद्धा काय? एकवचनी शब्द नाही, कारण आय एस अनेक असू शकतात, अनेक आय एस अधिकारी असू शकतात. त्यामुळे तिथे सुद्धा आपण ॲनचा वापर करणार नाहीये. पुढे एक शब्द दिलाय देतो मित्रांनो, तो म्हणजे युनिव्हर्सिटी. काय आहे? युनिव्हर्सिटी. काय शब्द आहे आपला? युनिव्हर्सिटी. तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल किंवा जर नाही जरी दिसलं तरी मी तुम्हाला ते सांगतो आहे, की जेणेकरून माझ्या बोलण्याकडेच लक्ष ठेवा. युनिव्हर्सिटी हा शब्द आहे. काय आहे? युनिव्हर्सिटी. सुरुवात कशाने झाली आहे? यू न झाली. यू काय इंग्लिशमधला स्वर आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी याच्या अगोदर काय माहिती का? ॲन येणार नाही. काय येणार नाही? कारण उच्चार स्वरासारखा नाहीये. युनिव्हर्सिटीचा उच्चार काय होतो? सुरुवातीला काय येतं? यू येते. युनिव्हर्सिटी. काय उच्चार काय करतो आपण त्याचा? यू करतो. काय करतो? यू. यू म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? य. याचा आपण तिथं उच्चार करतो युनिव्हर्सिटी. अनव्हर्सिटी म्हणतो आपण त्याला. काय? युनिव्हर्सिटी म्हणतो का? यू असा उच्चार होतो. त्यामुळे तिथे सुद्धा काय येणार नाही? ॲन येणार नाही. तर मित्रांनो, ॲनचा वापर करताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की शब्द जो काय आहे एकवचनी शब्द असला पाहिजे, आणि उच्चार जो काय आहे तो असला पाहिजे कशासारखा? स्वरासारखा झाला पाहिजे, किंवा तिथे स्वर असला पाहिजे. जर स्वर असेल पण उच्चार स्वरासारखा होत नसेल तर तिथे ॲन वापरता येणार नाहीये मित्रांनो. तर तुमच्या हे लक्षात आलंच असेल की युनिव्हर्सिटीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, युवनबद्दल सांगितलं आहे, याच्याबद्दल मी तुमच्यासोबत चर्चा केली आहे मित्रांनो. तर पुढचं आर्टिकल्स आहे ते म्हणजे द नावाचं आर्टिकल आहे. कुठलं आहे आपलं आर्टिकल? पुढचं द हे आर्टिकल्स आहे. आता या द बद्दलच आपण चर्चा करणार आहे. तर द हे काय मित्रांनो? डेफिनेट आर्टिकल्स आहे. काय ते? डेफिनेट आर्टिकल. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की द बद्दल कालच्या सेशनमध्ये मी शेवटच्या याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की दचा वापर कुठे करायचा, काय करायचा. तर इथे एक शब्द लिहिला आहे मित्रांनो, द डॉक्टर. डेफिनेट. डेफिनेट म्हणजे काय मित्रांनो? निश्चित. काय? निश्चित. हा जो शब्द आहे द डॉक्टर, हा डॉक्टर काय? निश्चित डॉक्टर आहे. म्हणजे फिक्स आहे. म्हणजे त्याला तुम्ही कुठेतरी ओळखता, किंवा तुम्ही त्याच्याबद्दल अगोदर ऐकलेलं आहे, किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ज्या गोष्टी फिक्स आहेत मित्रांनो, निश्चित आहेत, त्या सर्व शब्दांच्या अगोदर आपण काय वापरतो? द वापरतो. मग द डॉक्टर वापरू शकतो, द बुक वापरू शकतो, किंवा कुठलीही गोष्टी जिच्यामध्ये निश्चितता आहे तशा ठिकाणी आपण काय वापरतो? द वापरतो. एखादा युनिव्हर्सल ट्रूथ आहे मित्रांनो. काय? युनिव्हर्सल ट्रूथ आहे. तर सन हा शब्द आहे. सन म्हणजे काय? सूर्य. आता सूर्य काय आहे मित्रांनो? सूर्य इज युनिव्हर्सल ट्रूथ आहे. सूर्य ही काय? एक अंतिम सत्य आहे या जगातलं, की आहे सूर्य. सूर्याच्या अगोदर आपण काय वापरतो? द सन. काय येईल? द सन. द सन. द स्काय. द स्काय म्हणजे ज्या गोष्टी या जगामध्ये युनिव्हर्सल आहेत, म्हणजे अंतिम सत्य आहे. रिव्हर. द रिव्हर. रिव्हर काय? युनिव्हर्सल ट्रूथ आहे. माउंटेन आहे एखादं, तर माउंटेन ही सुद्धा काय मित्रांनो? युनिव्हर्सल ट्रूथ आहे. रामायण. रामायण हे काय? युनिव्हर्सल ट्रूथ आहे. रामायण ही एक कथा आहे मित्रांनो, आणि ती कथा जगमान्य झालेली आहे, किंवा त्याला जगाने मान्यता दिली, लोकांनी मान्यता दिली, किंवा त्याच्यामुळे रामायण या शब्दाच्या अगोदर आपण काय वापरतो?
द रामायण. काय वापरतो? द रामायण, द बायबल, द बुद्धा अँड हिज धम्मा. म्हणजे जे काही मोठे मोठे धार्मिक ग्रंथ आहेत, जे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, अशा गोष्टीसाठी आपण काय करतो? दचा वापर करतो. एखादी ऐतिहासिक बिल्डिंग असेल, द ताजमहल, द हैदराबाद हाऊस, द बीबी का मकबरा, म्हणजे हे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत मित्रांनो, त्यासाठी आपण काय करतो? दचा वापर करतो. काय करतो? दचा वापर करतो. किंवा एखादा महान राजा आहे, द किंग अशोका, द किंग अशोका. आता अशोकाच्या नावावर आपण काय, नाव अगोदर आपण काय वापरू? द वापरू. द किंग अशोका, अशोका. द किंग शिवाजी, द किंग अशोका, द किंग शिवाजी, द किंग अकबर, द किंग शहाजहा वगैरे जे काय असेल, समजा ज्या जगात जेवढे काही राजे महाराजे काय होऊन गेले, त्यांच्याबद्दल त्यांच्या अगोदर आपण काय वापरू शकतो? द वापरू शकतो. त्यानंतर या जगामध्ये असे काही देश आहेत मित्रांनो की त्या देशांच्या नावाच्या अगोदर सुद्धा द हा शब्द वापरतो. काय येतो? द. आता इथे कुठेतरी मी लिहिलेलं असेल मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे बघा, द USA. काय लिहिलंय मी? द USA. काय लिहिलंय? द UK. काय लिहिलंय? द UK. तर जगातल्या प्रत्येकच देशाच्या नावा अगोदर द हा शब्द लागत नाही मित्रांनो. द इंडिया आपण असं म्हणू शकत नाही, द पाकिस्तान म्हणू शकत नाही, द चायना म्हणू शकत नाही. परंतु जगातले असे काही देश आहे की त्याच्या नावा अगोदर द वापरतात. का वापरतात त्याचं कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आता द USA हा शब्द वापरलाय मित्रांनो. USA. आता तुम्ही UPSC MPSC स्टडी करताय किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही इतिहास वाचले असेल, भूगोलही वाचले असेल. USAचा लॉंग फॉर्म काय होतं मित्रांनो? तर USAचा लॉंग फॉर्म होतो युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. काय होतो? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. युनायटेडचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? संयुक्त. स्टेट म्हणजे काय? राज्य. अमेरिका संयुक्त राज्य असा त्याचा अर्थ होतो. काय होतो? अमेरिका संयुक्त राज्य असाचा अर्थ होतो. मूळ अमेरिकेची स्थापना जी झाली मित्रांनो, तो एकूण 13 वसाहती होत्या अमेरिकेमध्ये. आणि ते 13 वसाहती मिळून काय झालं होतं की अमेरिका हे संघराज्य स्थापन झालेलं आहे. काय झालेलं आहे? संघराज्य स्थापन झालेलं आहे मित्रांनो. आणि त्या संघराज्य मिळून काय बनतो तो देश? USA नावाचा देश बनतो. आणि सध्या अमेरिकेमध्ये किती स्टेट आहेत मित्रांनो? सध्या अमेरिकेमध्ये 50 स्टेट आहेत. किती स्टेट आहेत? 50 स्टेट आहेत. आणि भारतामध्ये किती स्टेट आहेत? तर सध्या भारतामध्ये 28 स्टेट आहेत. किती स्टेट आहेत? 28 स्टेट आहेत. तर अमेरिका जो काय आहे मित्रांनो, हा काय राज्यांचा संघ आहे. काय आहे तो? राज्याचा संघ आहे, संघराज्याचा संघ आहे. तिथली जी काही सिस्टीम्स आहे ती संघराज्य प्रणाली आहे. त्यामुळे तिथे आजही त्यांच्या नावा अगोदर आपण द USA हा शब्द वापरतो. त्यानंतर पुढे मित्रांनो द UK हा शब्द लिहिलेला आहे. काय लिहिलंय? द UK. UKचा अर्थ काय होतो मित्रांनो? युनायटेड किंगडम. काय? युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम हे कोणत्या देशाचं नाव आहे मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे का? ज्या देशाने आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केलं असं म्हणतात, त्या देशाचं नाव काय आहे? UK आहे. युनायटेड किंगडम आहे. हे युनायटेड किंगडम सुद्धा काय माहिती काय? चार संस्थांमिळून ते काय झालेलं आहे? बनलेलं आहे. मग त्यामध्ये स्कॉटलंड असेल, लंडन असेल आणि ब्रिटन असेल, असे 4 देश आहेत मित्रांनो. त्या 4 देशांमिळून तो UK बनलेला आहे. त्यामुळे ही जी काही 3-4 देश मिळून बनलेली किंवा काही राज्य मिळून बनवलेले जे काही देश असतात त्या देशांच्या नावा अगोदर सुद्धा द वापरतात. किंवा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये जर एखादं नाम परत रिपीट झालं तर सुद्धा द वापरल्या जातं. तर मित्रांनो ॲन आणि द या 3 आर्टिकलबद्दल तुम्हाला चांगल्यापैकी समजलं असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि आजचं जे काही सेशन्स आहे याला या ठिकाणी थोडक्यात पूर्णविराम देतो. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, दचा वापर करताना कुठे करताय? निश्चित डेफिनेट आर्टिकल्स आहे. कुठल्याही गोष्टीची निश्चितता तुम्हाला दाखवायची. ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती आहे अगोदर किंवा सर्व जगाला त्या गोष्टीबद्दल माहिती आहे, ती गोष्टीबद्दल तुम्हाला सांगायचं तर द वापरू शकता. द डॉक्टर, द बॉय, द टीचर वगैरे काही पण म्हणू शकता. ज्या गोष्टीबद्दल निश्चित माहिती व्यक्त करायची आहे किंवा ज्या गोष्टीबद्दल माहितीच नाहीये तर त्या गोष्टीबद्दल वापरू शकतो. ॲनचा वापर करताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, उच्चार स्वरासारखा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? उच्चार स्वरासारखा झाला पाहिजे. स्वराने जरी सुरुवात नाही झाली तरी उच्चार जरी स्वरासारखा झाला तरी ॲन वापरू शकतो. आता मी कालच सांगितलं तो ऑनेस्ट हा शब्द लिहिला होता. ऑनेस्ट हा शब्द लिहिला आहे. ऑनेस्टच्या अगोदर सुद्धा आपण काय वापरलं गेलं? ॲन वापरतो. काय वापरतो? ॲन वापरतो. कारण जरी सुरुवातीला यच असला तरी उच्चार कसा येतो? ऑ म्हणजे काय? ओ पासूनच त्याचा उच्चार सुरू होतो. त्यामुळे उच्चारावरती डिपेंड आहे मित्रांनो. आर्टिकल्स हा एक खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम.
हा सर्व जेवढ्या काही कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा आहेत मित्रांनो, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे. कारण बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, UPSC असेल, MPSC असेल, 5 मार्कासाठी 100% आर्टिकलचा भाग येतो. बऱ्याच ठिकाणी आर्टिकल रिकाम्या जागेमध्ये येत असतात मित्रांनो. तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. इंग्लिश स्पीकिंग करताना सुद्धा तुम्हाला या गोष्टीची माहिती असली पाहिजे. कारण कसं आहे ना मित्रांनो, इंग्लिश बोलणं सोपं आहे, बोलू शकतो आपण इंग्लिश, परंतु ग्रॅमॅटिकली एररने आपल्याला इंग्लिश बोलायचं. कसं बोलायचं? ग्रॅमॅटिकली स्पष्ट बोलायचं, की आपण चुकीचं तरी इंग्लिश बोलू नये, चुकीचं इंग्लिश शिकू पण नाही. जे काय ते बोलायचं ते शुद्ध इंग्लिश बोलायचं आणि शुद्धच इंग्लिश मला तुम्हाला शिकवायचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला ग्रामर शिकवतो आणि या ग्रामरचा फायदा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सगळीकडे आहे. असं कुठलंही चित्र नाही मित्रांनो की ज्या ठिकाणी ग्रामरचा फायदा होणार नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षेत जेव्हा उतराल ना, 100% तुम्हाला या ग्रामरचा फायदा होईल. MPSC मध्ये होईल, UPSC मध्ये होईल, किंवा कुठल्याही स्पर्धे परीक्षेमध्ये तुम्ही जर येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामरचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये तुम्हाला आर्टिकल नक्की समजले असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हाच एकदा उद्याचे जे काही सेशन्स आहे मित्रांनो, त्या सेशनमध्ये आपण आता आपल्याला टेन्सकडे वळायचं आहे. कुठे जायचं आहे? टेन्स जे आहेत मित्रांनो, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स. टेन्सचे एकूण 12 प्रकार आहेत इंग्लिशमध्ये, आणि ते 12ही प्रकार जे आहेत ते 12 प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. टेन्स तुम्ही शिकले मित्रांनो, तुमचं जवळपास 50% इंग्लिश तुम्हाला चांगल्यापैकी अवगत होऊ शकतं असं मला वाटतं. कारण इंग्लिशमधला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे टेन्स. कारण कुठलीही क्रिया घडायची तर ती क्रिया भूतकाळात घडली, होऊन गेली, किंवा चालू आहे, किंवा होणार आहे, हे जर दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टेन्सचा वापर करणं फार गरजेचं असतं मित्रांनो. त्यामुळे टेन्स जे आहे ते टेन्स मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की शिकून देईल. त्यामुळे तुम्ही सगळे जेवढे काही सेशन्स आहेत सर्व सेशन कंटिन्यू करा आणि प्रत्येक सेशनचा आनंद घ्या. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आजचं जे काही सेशन्स आहे त्याचा सराव सांगतो की या आर्टिकलचा वापर कुठल्याही गोष्टीची निश्चितता दाखवण्यासाठी करत असतात. एखादा युनिव्हर्सल ट्रूथ आहे, द सन, द स्काय, द माउंटेन, त्यासाठीच्या अगोदर सुद्धा द वापरतात. द UK, द युनायटेड USA वगैरे अशा देशासाठी सुद्धा द वापरतात. एखादी ऐतिहासिक इमारत असेल त्यासाठी सुद्धा द वापरतात. किंवा एखादा महान राजा होऊन गेला, एखादी महान व्यक्ती होऊन गेली, महान राजे जेवढे असतात त्या राजाबद्दल सुद्धा द वापरतात त्याच्या अगोदर. किंवा एखादं ऐतिहासिक पुस्तक असेल, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, द रामायण आहे, द बायबल्स आहे, किंवा जे काही असतील ते सर्व युनिव्हर्सल ट्रूथ म्हणून स्वीकारले गेलेल्या काही गोष्टी आहेत त्यांच्या अगोदर सुद्धा आपण काय वापरतो? द वापरतो. तर मित्रांनो, द बद्दलची जी काही भानगड आहे ती तुमच्या लक्षात आली असेल असं मला या ठिकाणी वाटतं. तर आजचं जे कालच्या आणि आजच्या सेशनमध्ये तुम्हाला हा भाग पूर्णपणे समजला असं मी गृहीत धरून चालतो. आणि उर्वरित जे काय आहे मित्रांनो, टेन्सबद्दल आपण अनेकडे येणाऱ्या काळामध्ये चर्चा करू. कसं आहे ना मित्रांनो, यूट्यूबला शिकवताना कधी कधी बोर्डवरचं दिसणार नाही, परंतु मी जे सांगतोय ते इम्पॉर्टंट आहे. बाकी बोर्ड कधी कधी काय होते ना मित्रांनो, लाइटिंग सिस्टीममुळे किंवा प्रकाशामुळे काय होते, बोर्डवरच्या काही गोष्टी दिसत नाहीत. परंतु फक्त कसं आहे, तुम्हाला थोडक्यात समजावं म्हणून तो बोर्ड आहे, तर तो तुम्ही थोडंसं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी ज्या काही गोष्टी आहेत, तुमचा जो काही अभ्यास आहे किंवा जे काही तुमचं आहे ते तुम्ही परिपूर्णरित्या करा. कसं आहे ना मित्रांनो, फक्त एखादं लेक्चर केलं म्हणजे इंग्लिश बोलता येईल अशातला काही भाग नाही. ज्या गोष्टी मी दिलेल्या आहे, जी गृहपाठ मी तुम्हाला दिलेली आहे, किंवा जी ग्रुपला जे व्हिडिओ अपडेट मी टाकलेले आहे ते सर्व अपडेट करणं फार गरजेचं आहे. इंग्लिश तुम्हाला स्वतः डेव्हलप करावे लागणार आहे. मी शिकवणार आहे, तुम्ही बोलावं लागणार. येणाऱ्या काळात आपण सर्वच्या सर्व सेशन इंग्लिशमध्ये घेणार आहे. टोटल सेशन जे आहे ते इंग्लिशमध्ये घेणार आहे. फक्त सध्याचा काही काळ आहे जोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बऱ्यापैकी येणार नाहीये तोपर्यंत ठीक आहे. पण शेवटचे जे काही महिने आहेत आपले कोर्सचे, शेवटच्या 4-5व्या महिन्याच्या दरम्यान आपण जे काही आहे ना पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश सेशन घेणार आहे. लाईव्ह सेशन घेण्याचा सुद्धा मी विचारात आहे मित्रांनो. परंतु कधी कधी काय होते ना, लाईव्ह सेशनला सगळे मुलं उपस्थित राहतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आणि 1-2 विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह सेशन घेण्यात काही मजा नाही असंही मला वाटतं. त्यामुळे जे काही सेशन्स आहेत ते रेकॉर्डेड सेशन आहेत आणि ते तुम्ही ऐकत आहातच. तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे ते या ठिकाणी मी समाप्त करेल. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्व अभ्यासासाठी माझे खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, प्रामाणिकपणे अभ्यास करा. बी हॉनेस्ट, बी हॅपी. ऑलवेज बी हॉनेस्ट अँड ऑलवेज बी हॅपी. माझा जगाला कायम हा संदेश आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रामाणिक राहा आणि कायम तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहा. तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे ते या ठिकाणी समाप्त करतो. आता समाप्त करण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? द एंड. काय म्हणतो? द एंड. एंडचा सुरुवात सुद्धा काय कशाने होती मित्रांनो? स्वराने होते. एंड कशाने होते? स्वराने होते. तिथे सुद्धा आपण ॲन वापरतो का? नाही वापरत. कारण उच्चार काय होतो? ए अडक्याचा ये मराठीमधला काय?
एंड म्हणजे काय, ए अडक्याचा ई मराठीमधला आहे, तो इंग्लिशमधला नसल्याकारणाने त्याच्या अगोदर आपण काय वापरतो, द एंड. द एंड म्हणजे समाप्त झालं. दचा अर्थ काय होते, हा ही हे असंच साधारणतः दचा अर्थ होतो, त्यामुळे द एंड. टुडेज सेशन इज द एंड. ओके, थँक्यू सो मच.